नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण टीचिंग ॲप्टिट्यूडवरती मोस्ट इम्पॉर्टंट MCQs आज आपण डिस्कस करणार आहोत आणि तेही एक्सप्लेनेशन सोबत बघणार आहोत, जेणेकरून तुमचा आणखीन चांगला अभ्यास होईल येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. सो त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 16 मार्च पासून म्हणजे येत्या सोमवारपासून आपली महाराष्ट्र सेट 2026 साठी पेपर 1 ची बॅच सुरू होत आहे. ही लाईव्ह बॅच तुमच्या प्रिपरेशन करिता आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण पेपर 1 चा सिलेबस हा लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जातो. तुम्हाला जर लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर त्या लाईव्ह सेशनचं एक रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळतं, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करू शकाल. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता या बॅचमध्ये मिळणार आहेत. तर येत्या 16 मार्च पासून ही बॅच सुरू होत आहे. आजच या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. लर्निंग डिसॅबिलिटीज आर जनरली फाउंड इन स्पेशली दोज चिल्ड्रन्स हुज, म्हणजे शिकण्याची अक्षमता जी आपल्याला बघायला मिळते ती सामान्यतः कोणत्या मुलामध्ये आढळते. ठीक आहे, ऑप्शन्स काय आहेत बघा. पित्र नातेवाईकांना अशा समस्या आहेत, म्हणजे जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत, जे आपल्या वडिलाकडचे जे रिलेटिव्ह आहेत है ना, त्या नातेवाईकांना जर अशा समस्या असतील तर त्या मुलांना हे समस्या उद्भवतात का शिकण्याची क्षमता. की इन चिल्ड्रन विथ ॲव्हरेज टू सुपेरियर आयक्यू, सरासरी ते उच्च बुद्ध्यांक असलेल्या मुलामध्ये हे शिकण्याची अक्षमता आढळते का. की मोर ऑफन इन बॉयज ॲज कम्पेअर्ड टू गर्ल्स, हे असा डिस्क्रिमिनेशन नसतो. ठीक आहे, मुलींच्या तुलनेत मुलामध्ये अधिक वेळ आढळतो, असं आहे का. ठीक आहे, ते आहे की नाही तुम्ही सांगा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. मोर ऑफन इन चिल्ड्रन बिलॉंगिंग टू द रुरल एरियाज ॲज कम्पेअर्ड टू अर्बन एरियाज, म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलामध्ये जास्त असतं. ठीक आहे, तर याचं उत्तर काय असू शकतं. याचं उत्तर सरळ सरळ आहे, जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत म्हणजे पित्र नातेवाईक आहेत, त्यांना जर अशा समस्या असतील तर मुलामध्ये हे लर्निंग डिसॅबिलिटीज, शिकण्याची अक्षमता येऊ शकते. शिकण्याची अक्षमता हा एक विकार आहे, जी समजणे, वाचन, लेखन, शब्दलेखन, तर्क करणे किंवा आठवण्याच्या क्षमतेच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. म्हणजे एखाद्याला वाचता येणार नाही, समजणार नाही, लिहिता येणार नाही, शब्दलेखन करता येणार नाही, तर्क सुद्धा लावता येणार नाही है ना, असे विकार त्या विद्यार्थ्यामध्ये आढळतात. त्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणतो. शिकण्याची अक्षमता संक्रामक नसते आणि ती अनुवांशिक किंवा न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे असते, जी शिकण्याशी संबंधित संज्ञात्मक प्रक्रियावर परिणाम करतात. म्हणजे आपल्या पॅटर्नल रिलेटिव्हजला जर एखादी अशी घटना घडलेली असेल कोणासोबत तर ती मुलांना येऊ शकते, ती मुलामध्ये सुद्धा आढळू शकते. ठीक आहे, त्याला न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे किंवा अनुवांशिक घटकामुळे हा आजार झालेला आहे, हा विकार झालेला असं म्हटलं जातं. ठीक आहे, ज्यांच्या पितृ नातेवाईकांना अशा समस्या आहेत, म्हणजे अनुवांशिक झालं, बरोबर ना, त्यांच्यामध्ये शिकण्याची अक्षमता चालू शकते. परंतु पर्यावरणीय घटक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. समजतंय, आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये सुद्धा हे घटक परिणाम करू शकतात. पुढचा प्रश्न, डॉट 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 इज अ इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. डॉट 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 हा सर्वोत्तम शिक्षकाचा एक आवश्यक गुण आहे. कुठला असा गुण आहे जो सांगतो की हा सर्वोत्तम शिक्षक आहे. स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचे ज्ञान, अध्यापनाची खरी आवड, भाषेचा ओघ, चांगले सादरीकरण, मूलभूत आवश्यकता. ठीक आहे, काय असू शकतं ज्याला आपण म्हणू शकतो की हा बेस्ट टीचर आहे. ही क्वालिटी जी आहे ती सांगते आहे की हा टीचर जो आहे तो बेस्ट आहे, है ना. तर सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शिक्षकाला अध्यापनाची आवड असली पाहिजे. समजते, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, अध्यापनामध्ये खरी आवड असणं हे शिक्षकाला एक प्रभावी शिक्षक बनवू शकते. हे शिक्षकाला एक सर्वोत्तम शिक्षक बनण्यासाठी
है ना, सक्षम करू शकतील. आलं लक्षात? सो जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे, खरी आवड असली पाहिजे. Which among the following is the least important for the academic success of students? ठीक आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशासाठी, सक्सेससाठी खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं सर्वात किमान महत्वाचं आहे, म्हणजे कमीत कमी महत्वाचं आहे? कॉग्निटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे संज्ञात्मक क्षमता, इमोशनल कॉम्पिटन्स म्हणजे भावनिक क्षमता, लीगल कॉम्पिटन्स म्हणजेच कायदेशीर क्षमता, की सोशल कॉम्पिटन्स म्हणजे सामाजिक क्षमता, है ना, शैक्षणिक यशासाठी. ठीक आहे, समजते का? अकॅडमिक सक्सेससाठी खालीलपैकी कोणती क्षमता कमीत कमी गरजेची असते, है ना? तुम्ही असा विचार करू शकता की अशी कुठली क्षमता आहे जी नसली तरी आपल्याला शैक्षणिक सफलता मिळू शकते. तर ती आहे लीगल कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता. ठीक आहे, संज्ञात्मक क्षमता असणं गरजेचं आहे, भावनिक क्षमता गरजेचं आहे कारण ते आपल्या शिकण्यावर प्रभाव पाडतं, है ना, आणि सोशल कॉम्पिटन्समुळे आपल्याला काय होतं की आपल्यावरती प्रभाव पडतो बाकी सोशल फॅक्टर्सचा, त्यामुळे आपल्यावरती प्रभाव पडल्यामुळे आपल्या शिकण्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो, है ना. परंतु लीगल कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता याचा काही यामध्ये संबंध, है ना, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये येत नाही. त्यामुळे लीगल कॉम्पिटन्स हे कमीत कमी महत्वाचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, विद्यार्थ्याला समजण्यासाठी व्याख्यानात खालीलपैकी कोणते डॉट 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 असावे? इन ऑर्डर टू अंडरस्टँड स्टुडंट अ लेक्चर शुड हॅव विच ऑफ द फॉलोइंग? ठीक आहे, बाल मानसशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी, मुलांना समजून घेण्याचा संकेत, इंडिकेशन टुवर्ड्स अंडरस्टँडिंग द चिल्ड्रन, ओपिनियन ऑफ अ स्टुडंट्स टुवर्ड्स द सब्जेक्ट मॅटर, विषयाबद्दल विद्यार्थ्यांचं मत, की हे सर्वच इम्पॉर्टंट आहे? सांगा. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. हे सर्वच बरोबर आहे, ते सर्वात महत्वाचे, ते सर्वच अत्यंत गरजेचे घटक आहेत. ठीक आहे, विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी. द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फेल्युअर फॉर टीचर लाईज इन द एरिया. शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? ठीक आहे, इंटरपर्सनल रिलेशन, आंतरवैयक्तिक संबंध, विषयाच्या ज्ञानावर आज्ञा नसणे, लॅक ऑफ कमांड ओव्हर द नॉलेज ऑफ द सब्जेक्ट, शाब्दिक क्षमता, वर्बल ॲबिलिटी, समजते, आणि विद्यार्थ्याची कडक हाताळणी, स्ट्रिक्ट हँडलिंग ऑफ द स्टुडंट्स. समजते? प्रश्न काय विचारलाय बघा, शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण डॉट 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 या क्षेत्रामध्ये आहे किंवा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? विचार करा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, है ना, विषयाच्या ज्ञानावर आज्ञा नसणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे, है ना. जर शिक्षकाला विषयाचं ज्ञान कमी असेल तर या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर ना. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा, ॲटिट्यूड्स, कन्सेप्ट्स, स्किल्स अँड नॉलेज आर द प्रोडक्ट्स ऑफ. वृत्ती, संकल्पना, कौशल्य आणि ज्ञान यांची उत्पादने आहेत. कशाची उत्पादने आहेत? लर्निंगची, शिकण्याची, रिसर्च म्हणजे संशोधनाची, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, की एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. ठीक आहे, थोडासा कन्फ्युजिंग असा प्रश्न आहे हा, परंतु याचं उत्तर काय असू शकतं खरं, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा राईट आन्सर आहे लर्निंग. ठीक आहे, शिकणं. बरोबर ना. शिकण्याचे हे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड शिकला जातो, कन्सेप्ट शिकले जातात, स्किल्स शिकावे लागतात, नॉलेज गेन करावं लागतं. बरोबर ना. हे कशाचे प्रोडक्ट आहेत? लर्निंगचे प्रोडक्ट आहेत. डॉट 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 इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड, है ना. चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही? ते खूप लहान असावे, ते प्रत्येक बाबतीत अचूक असले पाहिजे, ते सहज पोर्टेबल असावे, आणि ते अद्ययावत असावे. म्हणजे इट शुड बी अप टू डेट, अपडेटेड असावं, नवीन असावं. ठीक आहे, सांगा.
चांगल्या अध्यापन सहाय्याचं वैशिष्ट्य नाही विचारलंय, त्याकडे लक्ष द्या पहिलं. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड. आपल्याला चांगलं कुठलं ते नाही सांगायचं आहे, आपल्याला जे आपल्या फ्रेममध्ये बसत नाही, आपल्या प्रश्नामध्ये बसत नाही ते सांगायचं आहे. मग ते काय आहे? ऑप्शन ए, ते खूप लहान असावे. ते खूप लहान नसावे. लहान असेल तर विद्यार्थ्यांना ते व्यवस्थितपणे स्पष्टपणे दिसणार नाही. विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, है ना. विद्यार्थ्यांना थोडंसं कमी दिसू शकतं, त्यामुळे विद्यार्थी काय होऊ शकतात, विद्यार्थ्यांना जे समजायला हवं ते समजू शकणार नाही. ते कसं असलं पाहिजे? चांगल्या साईज मध्ये असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना दिसेल व्यवस्थितपणे असं असलं पाहिजे, है ना. आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा साईज मध्ये ते असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन द. अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे यावर अवलंबून असते. कशावर असते? एज ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याच्या वयावरती. इंटरेस्ट ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांच्या हितावरती. एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याचे वय आणि प्रेरणा यावरती. की शैक्षणिक पातळी आणि विद्यार्थ्यांच्या वयावरती. विचार करून उत्तर द्या. मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांचं उत्तर हवं आहे. ठीक आहे. ए बी सी डी काही असू द्या, चुकलं तरी काहीही फरक पडत नाही. आपण इथं शिकायला बसलेलो आहोत, बरोबर ना. सो त्यामुळे जर राईट आन्सर जे आहे तो आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, त्याने त्याचं प्रिव्हियस नॉलेज, त्याने किती शिकलेलं आहे, काय त्याला माहिती आहे, है ना, हे जाणून घेणं. आणि विद्यार्थ्यांचं वय काय आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो किती मॅच्युअर असू शकतो. ठीक आहे. त्यामुळे हे दोन फॅक्टर जे आहेत ते महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज स्वयं? स्वयं म्हणजे काय? हा, गैर सरकारी संस्था, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम, डिजिटल प्रोग्राम टू अचीव द प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन. ऑनलाईन प्लॅटफॉर्म की वेबसाईटचे नाव आहे. स्वयं काय आहे? है ना. स्वयं हे एक डिजिटल प्रोग्राम आहे किंवा डिजिटल असं प्लॅटफॉर्म आहे, है ना, ज्यामध्ये शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे. त्याला आपण स्वयं म्हणतो. Which of the following is a decision support system, DSS, for assisting people in taking the best decision for their children's future? खालीलपैकी कोणते निर्णय समर्थन प्रणाली आहे जी लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करते? ई पाठशाला, सारांश, शाला सिद्धी की स्वयंप्रभा? विचार करून सांगा मला. तर याचा राईट आन्सर आहे सारांश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. कंटिन्यू फीडबॅक टू बोथ टीचर अँड स्टुडंट्स ड्युरिंग इन्स्ट्रक्शन. टाइप ऑफ इव्हॅल्युएशन असेसमेंट इज. शिक्षणाच्या दरम्यान, ठीक आहे, शिक्षणाच्या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही अभिप्राय देणे सुरू ठेवणं हे कुठल्या मूल्यमापनाचा प्रकार आहे? प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की समेटिव्ह इव्हॅल्युएशन? ठीक आहे. आता कंटिन्यू फीडबॅक आहे, विद्यार्थ्यांना शिक्षकाला मिळतो, मग तो कुठला असणार? ऑब्व्हियसली फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असणार. समेटिव्ह हा शेवटी असतो. डायग्नोस्टिक हे चुका जाणून घेण्यासाठी असतो. आणि प्लेसमेंट इव्हॅल्युएशन हे कुठेतरी ऍडमिशन घेण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठीचं इव्हॅल्युएशन असतं. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे आपल्याला आपलं इव्हॅल्युएशन करण्यासाठी किंवा आपल्याला कितपत समजलेलं आहे, है ना, कितपत समजलेलं नाही हे जाणून घेण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं.